नम्र सुर असुर इंद्र. श्रीमन म्हणजे श्रीमान असणारे असे ते, नम्रीभूत झालेले सुर इंद्र आणि असुर इंद्र, जे की त्या भगवंतांच्या समोर झुकलेले आहेत, ज्यांचं मस्तक त्यांच्या चरणकमलाशी पूर्ण वाकलेलं आहे, असे ते सुरेंद्र आणि असुरेंद्र. तर त्यांच्या मुकुटातले असलेले रत्न, त्याची प्रभा तेजस्वी करणारे कोण आहेत, तर हे भगवान आहेत असं सांगायचं त्यांना. मग ते कसे काय तेजस्वी झाले, तर ते ज्यांच्या पाद नख इंदवह भास्वत, म्हणजे चरणाच्या नखाच्या कांतीने, भगवंतांच्या चरणकमलाला असणाऱ्या नखाची कांती त्यांच्या रत्नांना प्रकाशित करणारी आहे, तेजस्वी करणारी आहे. आणि सांगितलं की जे प्रवचन रूपी समुद्राची वृद्धी करणारे स्थायी इंदवह, स्थायी म्हणजे स्थिर असे चंद्र आहेत. आणि योगी जनैही स्तुत्या, जे योगीजनांच्या द्वारे स्तुत्य आहेत, असे ते सर्व. जिन म्हणजे अरिहंत, सिद्ध, सुरी म्हणजे आचार्य, अनुगत पाठक म्हणजे उपाध्याय, आणि साधू. तर हे सर्व पंचपरमेष्ठी मे मंगलम कुर्वंतु, माझं मंगल करोत किंवा आपलं मंगल करोत, असं तिथं एक मंगलवाचक म्हणून त्या पाचही परमेष्ठींचं आपण स्मरण करतोय. काय बघितलं होतं परवा आपण ह्याच्यामध्ये, की मंगल का म्हणलं होतं, ह्या सगळ्याला मंगल का म्हणलं, तर सांगितलं ना, जे पापाचं नाश करणारं आहे असं ते मंगल असतं, असं सांगितलं होतं. मग तिथं त्याला मंगल का म्हणलंय या सगळ्यांना, मंगलाष्टकामध्ये जे काय त्यांनी सगळे मंगलरूप विषय घेतले, तर त्या सगळ्याला मंगल का म्हणलंय, तर उपचार आहे तो. वास्तविक मंगल तर कोण आहे, ज्याचा त्याचा परमात्मा मंगल स्वरूप आहे. जो त्याचा आश्रय करेल, नियमाने त्याच्या पापाचा नाश होणारच आहे. पण इथं सांगालेत की व्यवहाराने जेव्हा भक्ती करतोय, तर त्यावेळेस इथं कोणाला तरी आदर्श ठेवलेला असतं, आणि ते आदर्श कोण आहेत, तर आत्ता इथं पंचपरमेष्ठी आदर्शभूत आहेत. मग काल आमचं ह्याच्यावर थोडंसं डिस्कशन झालं होतं. त्याच्यामध्ये काय आलं होतं विषय, की पंचपरमेष्ठी मंगल आहेत म्हणलं की नाही, तर ते माझ्या पापाचा नाश करणारे आहेत असं आपण म्हणतोय. मग मी तिथं विचारलं की असे सगळे जे कोणी पुराणांमध्ये वगैरे वाचलेले आपण सगळ्या कथा आहेत, मग त्याच्यामध्ये अनेकांना पापाचे उदय आले आणि त्या पापाचा नाश झाला. फॉर एक्झाम्पल, सीतेला पापाचा उदय काय आला हो, 14 वर्ष पहिल्यांदा रावणाने पळवलं, हा तिच्या पापाचा उदय. मग तिने काय केलं तिथं, जेव्हा तिच्या पापाचा उदय आला त्यावेळेस तिने काय केलं, आणि जेव्हा माझ्या पापाचा उदय येतो तेव्हा मी काय करतो, एक टॅली करायसाठी म्हणून आपण प्रथमानुयोग बघतो ना. मग त्यावेळेस तिथे सांगायचे की जेव्हा तिला उदय आला त्यावेळेस तिने स्थिर होती त्या उदयामध्ये, आणि जेव्हा सांगितलं परत दुसऱ्यांदा जेव्हा तिला गर्भवती अवस्थेमध्ये जंगलामध्ये सोडलं रामाने, तर त्यावेळेस तिथं तो पण पापाचा उदय होता. मग ती कोणाला शरण गेली त्यावेळेस आपण ऐकतो ना, तिचं वचन होते की त्या कृतांत वक्र मंत्र्याने तिला सोडलं ना नेऊन जंगलामध्ये त्या अवस्थेमध्ये. मग त्यावेळेस त्या मंत्र्याला तिला सांगणं खूप अवघड होतं की तुम्हाला सोडून द्यायला सांगितलं इथं. घरातून निघताना तर रामाने सांगितलं होतं हिची तीर्थयात्रा करवून आणा, आणि मग ती तीर्थयात्रा म्हणून निघाली होती त्यांच्याबरोबर. पण जेव्हा
तिथं आले जंगलापाशी, त्यावेळेस तिथं सांगितलं मंत्र्यांनी की असा आदेश आहे मला की तुम्हाला अशा हिंस्त्र पशु असणाऱ्या जंगलामध्ये सोड. काय झाले असेल तिची गत. म्हणजे इतक्या महान पापाचा उदय होता तो, तरी सुद्धा ती त्याच्यामध्ये स्थिर राहिली. तिचे भाव कसे होते, तर तिने रामाचा द्वेष नाही केला, उलट रामाला एक मेसेज दिला होता. काय? जसं तू मला सोडलेस लोकापवादाच्या कारणाने, तसं तू धर्माला सोडू नकोस. का? तर धर्म तुझा रक्षक आहे किंवा धर्मच शरणभूत आहे. मग कोणी काय केलं म्हणून तू धर्माला सोडू नकोस. इतकी तिची स्थिरता, किंवा तिला तिच्या ठिकाणी स्वतःला ठेवून विचार करा ना, काय तिचे परिणाम असणार, काय तिची परिस्थिती असणार बाहेर. आणि त्यामध्ये सुद्धा असे विचार सुचले तिला. आपल्यावर संकट आल्यावर, आपल्या पापाचं उदय असताना आपल्याला काय भाव असता तो. केवल केवल हे केवल मग तिथं म्हटलं काय की आपल्याला जेव्हा उदय असतो पापाचा, तर त्यावेळेस तिथं आपण अस्थिर होतो, अशांत होतो, आणि म्हणून पापाला प्रतिकार करायला जातो. पण तिथं त्या पापाचा नाश कशाच्या द्वारे होणार आहे हे आपण नाही बघत. म्हणजे कशाने होणार आहे त्या पापाचा नाश. मग हे सांगता तिथं की मंगलाचा आश्रय घ्या. मग तो मंगल कोण आहे, तर व्यवहाराने हे 5 परमेष्ठी मंगल आहेत. आणि निश्चयाने माझा आत्मा माझ्यासाठी मंगल आहे. अजून पुराणातले सांगा गोष्टी, कोणाला पापाचा उदय आला. कुठल्या ऐकलेल्या असतील ना, आता अनेक गोष्टी ऐकतो आपण, मुनिराजांच्या गोष्टी ऐकतो. चिलना काकी सांगा एक उदाहरण. पापाचा उदय कोणाला आला आणि त्याचा प्रतिकार त्यांनी काय केला. किंवा पार्श्वनाथ तीर्थंकरांना झाला होता. पार्श्वनाथांना कमठान. आता तिथं उपसर्ग झाला तो त्यांच्या पापाचा उदय, ठीक आहे. आणि मग त्यावेळेस तिथं त्यांची परिणती कशी होती, समोर जो कोणी उपसर्ग करतोय त्याच्याविषयी द्वेष नव्हता. म्हणजे आपण काय करायला जातो, आपल्याला जेव्हा अशांती होती त्यावेळेस आपले बोट लगेच कुठं जातात, कोणामुळं झाला त्रास, किंवा कोणी मला असं केलं, हे सगळे आपले विचार असे असतात. मग तिथं सांगायचं की तुमची नजर स्वतःवर जाऊ दे ना पहिल्यांदा. म्हणजे म्हणून मी आज एक काय इक्वेशन केलं होतं की जिथं जिथं परदृष्टी आहे तिथं भैया काय सांगितले, जिथं जिथं परदृष्टी आहे वही ह्याच्यात लिहा, मला लिहायचं आहे. जिथं जिथं परदृष्टी आहे तिथं तिथं विकल्प आहेत, किंवा व्यग्रता आहे, किंवा काय म्हणलं विभाव आहेत. काय, जिथं जिथं परदृष्टी आहे तिथं तिथं विभाव आहेत, विकल्प आहेत. आणि जिथं जिथं विकल्प आहे तिथं तिथं अशांती आहे. आणि जिथं अशांती आहे तिथं नियमाने पापाचा आश्रवाणी बंद आहे. सांगा इक्वेशन काय. चेलना काकी बोला. जिथं जिथं परदृष्टी आहे तिथं तिथं विकल्प आहे. जिथं जिथं विकल्प आहे तिथं अशांती. ते सांगायचंय ना. हा बरोबर आहे, सांगा. जिथं विकल्प आहे तिथं तिथं अशांती आहे. जिथं विकल्प आहे तिथं तिथं अशांती आहे. पुढं त्याचं उदाहरण सांगायचं ना. नाही पुढं सांगा की अजून एक राहिलं की त्याच्यात. आणि जिथं अशांती आहे तिथं पापाचा आश्रव बंध आहे. मग आपल्याला शोध हाच लावायचा आहे ना की मला पापाचा उदय काय येतोय, किंवा पाप प्रकृती का बांधल्या जात आहेत मला. तर आपण सगळा दोष समोरच्याला द्यायला जातोय, तर तिथं वास्तविक माझे परिणाम त्या पापाचं कारण आहेत. समोर कुठलंही द्रव्य मला पापी बनवणारं नाही किंवा मला पापाचं फळ देणारं नाही. मग तिथं पापी कोण आहे, माझे परिणाम आहेत. आणि त्या परिणामांनी मी स्वतःला काय करतोय, काय म्हणायचं,
त्यारूप जाणतोय. म्हणजे पाप परिणाम तर वास्तविक एका समयापुरते आहेत, नष्ट होणार आहेत लगेच. पण मी काय करतोय, त्याच्याशी स्वतःला अभेद करून घेतोय आणि मग स्वतःला पापी बनवतोय किंवा पापी मानतोय आणि त्यामुळं त्याचं फळ पण भोगत राहतोय. मग तिथं मुनिराजांचं पण उदय चालू आहेत ना पापाचे, असाता कर्माचा उदय चालू आहे किंवा सगळ्या अशुभ प्रकृतींचा उदय चालू असतो. पण तरी सुद्धा मुनींची परिणती कशी असतीये, जरी हा उदय चालू आहे तरी सुद्धा त्याच्यामध्ये मी त्यापासून भिन्न न्यायक आहे ही परिणती असते. त्यामुळं ते त्याच्यानी प्रभावित होत नाहीत आणि आपण आपल्या कर्मांचा उदय सुरू झाला की लगेच त्याच्या अनुरूप होतो आणि त्यामुळं प्रभावित होतो. म्हणून पापाचं उदय आलेलं सहन होत नाही म्हणतो आपण. का? पाप करताना घाबरत नाही, आनंदाने पाप करतो आणि फळ भोगताना दुःखी होतो. का बरं मग असं होतं? सांगा, उदाहरण काय सांगता येईल ना काकी? हा, सांगा काय? अंजनाने चौथीला ते त्रास दिलेला ना. हा, आणि परत फळ भोगताना 22 वर्ष तिला पतीचा वियोग झाला. बरोबर. किती लपवली देत ना तिला अंजनाने. म्हणजे तिच्या पापाचा उदय आल्यावर तिने काय केलं? ती त्याच्यामध्ये आकृष्ट झाली. हा, म्हणजे ती मंगला. हा, कोणाचं? गजकुमार मुनी. हा, गजकुमार मुनी. बरोबर. त्यांनी काय केलं मग? त्यांनी त्यांचा उदय आल्यावर मग समता भाव ठेवला ना, परत त्याला विरोध झाले नाही स्वतःमध्ये. हा, बरोबर. तर ते त्याच्यामध्ये त्याच्याने प्रभावित झाले नाहीत, जो कुठला उदय आला त्याच्याने. हा, आणि त्यामुळं तिथं त्यांना त्याचं फळ काय मिळालं? हा, म्हणजे तिथं त्याच्यातून त्यांची मुक्ती झाली त्याच्यातून, हे सांगितलं ना. आणि आपण काय करतोय? मीटिंगच मिळे ना की. कुठं आहे तुम्ही? दुसरं उदाहरण काय? लिंक पाठव नाही पप्पा. अरेच्या, कुठे गेली मीटिंग माझी? दिसत नाही. एक 2 मिनिटं, मी आहे का ऑनलाईन तुमच्या बरोबर? हॅलो. ते 5 पांडवांचं नाही का गळ्यात कापलेली दागिने? हँग का झालं? हॅलो हॅलो. म्हणजे विभीषणाने कोणाला सांगितलं? रामाला सांगितलं की जर मी तुम्हाला धोका देत असेल तर त्याचं फळ स्वरूप मी पंचम काळातला मनुष्य होईन, असं त्यांनी एक स्वतःला दिलेला शाप होता असं समजून घ्या. जर मी तुम्हाला धोका दिला तर मी पंचम काळातला मनुष्य होईन, म्हणजे इतकी वर्स्ट कंडिशन होईल माझी, असं त्यांना सांगायचं होतं विभीषणाला. म्हणजे समजते का तुम्हाला? तुम्ही पंचम काळातले मनुष्य आहात, तुमच्याबद्दलच सांगितलं होतं ते वाक्य. काय वाक्य? तुम्ही सगळे जे पंचम काळात जन्मलेले आहात ते महापापी आहात, किंवा हा काळ इतका भयंकर आहे की त्याच्यामध्ये जन्मणं म्हणजे कुठलं तरी पाप करून आलोय म्हणूनच जन्मलोय, हे समजून घ्या. म्हणजे त्याला म्हणायचं होतं की मी धोका देत नाहीये, मी पाप करत नाहीये तुमच्या बरोबर. आणि मग त्यांनी स्वतःची बाजू सिद्ध करून दाखवली. म्हणजे असं म्हणायचं होतं पापाचे उदय अनेक आलेत सगळ्या पुराणांमधल्या सगळ्या कथांमध्ये वगैरे,
आपण सगळ्या ह्या गोष्टी बघितल्या होत्या, मनोरमाची, नीली सुंदरीची, मदन रेखाची. सगळ्या गोष्टींमधून पापाचे उदयच दाखवले होते त्यांनी. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, एक तर पंचपरमेष्ठींचं स्मरण केलं किंवा आपल्या स्वभावाला शरण गेलेत ते, आणि त्यामुळं त्या पापाचं संक्रमण झालं, निर्जरा झाली आणि त्यांना फळ चांगलं मिळालं. मग तेच आपल्याला पण अवलंबन घ्यायचं आहे. जेव्हा मला काहीतरी संकट येत आहे किंवा उदय येत आहे, त्यावेळेस मी अस्थिर होऊन चालणार नाही. जरा प्रॅक्टिकली स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं इम्प्लिमेंट करून बघायला पाहिजे. जेव्हा खरंच कधी काय तुम्हाला शारीरिक वेदना असतील, त्यावेळेस तर आपण टॅली करू शकतो. मला जेव्हा शरीरामध्ये काय वेदना होत आहेत, तर त्यावेळेस तिथं मी काय परिणाम करतोय, तिथं जर तुम्ही एवढे प्रतिक्रमणाचे भाव केले आणि सांगितलं की उपस्थापित झाला की मी केलेल्या पापाचं हे फळ मला मिळतंय, याचं दोष माझा आहे, पराचा नाही आहे कोणाचा. आणि जेव्हा ही परदृष्टी संपली, त्यावेळी सांगितलं तिथं विकल्प संपले. कारण तुम्ही जोपर्यंत परदृष्टी करणार ना, तोपर्यंत हे बघत राहणार की हा दोषी आहे का, तो दोषी आहे का, तो दोषी आहे, मी दोषी आहे, ही दृष्टीच राहत नाही तिथं, जोपर्यंत दुसऱ्याला बघत राहतो. आणि म्हणून सांगितलं, जेव्हा माझं पाप आहे, हे माझेच परिणाम आहेत, माझंच फळ मला मिळत आहे, असं म्हणल्यावर कोणाकोणाकडे जातो विचार सांगा. संपलं ना. एक कॉन्सन्ट्रेशन आलं त्याच्यामध्ये की मीच आहे ह्याचं, म्हणजे हे माझे परिणाम आहेत आणि याचं फळ मलाच भोगावं लागणार आहे, ह्याचं कोणी अन्य करता नाही, भोगता नाही. मग हे जिथं समजलं ना, तिथं उलट फार शांती येणार आपल्याला. म्हणून त्या इक्वेशनला आता बदला. परत दृष्टी जिथं आहे तिथं विकल्प आहेत. जेव्हा निजदृष्टी झाली त्यावेळेस तिथं ते विकल्प, ते विचार थांबले, विभाव थांबले. आणि जिथं विकल्प आहेत तिथं अशांती आहेत म्हणलं होतं. मग इथं हे विकल्प थांबले की अशांती पण थांबली. आणि मग एक शांततेने जिथं विचार करणार ना, त्यावेळेसच तिथं आपल्याला आपला दोष पण दिसणार आणि स्वभाव पण दिसणार. काय म्हणले, व्यग्रतेमध्ये विचार करतो तेव्हा बाकीच्यांकडे जातो आपला ॲरो. पण जेव्हा आपण एकाग्रतेने विचार करणार, शांततेने आपला स्वतःला परीक्षण करणार, त्यावेळेस तिथं आपल्याला आपले दोष पण दिसणार आणि आपला स्वभाव पण दिसणार. आणि मग त्याचा स्वीकार होणार आहे. अन्यथा पुन्हा त्याच्यामध्येच आपण तसेच पुन्हा आश्रम आणि बंध करत राहतो. मग तिथं त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. म्हणजे परिणाम कसे असतात त्याच्यासाठी एक उदाहरण चांगलं घेतलं होतं की एक चोर असतो आणि तो चोर, त्याला त्याच्या एका वैऱ्याला मारायचं असतं बरं का, म्हणजे ठार मारायचं असतं, इतकं त्याचं वैर असतं त्याच्याशी. आणि मग त्याला मारायचं म्हणून तो विचार करून त्याच्या घरी गेला होता. चोर पावलानी चोरी करण्यासाठीच असं जातो त्या रूपानेच. आणि त्यावेळेस तो मनुष्य झोपलेला होता बेडवर, आणि हा जाऊन त्याच्या बेडच्या खाली लपून बसला आणि तिथं बसून प्लॅनिंग करतोय की ह्याला कसं मारायचं. म्हणजे लगेच मरेल असं मारायचं का थोड्या वेळाने मारायचं, सगळं त्याचं प्लॅनिंग सुरू झालं त्या चोराचं. आणि तेवढ्यात काय झालं की सगळं शांत होतं, कुणं काय आवाज नाही, काय नाही, सगळे झोपलेले होते. पण तेवढ्यात तो झोपलेला जो मनुष्य होता, तर त्याच्या छातीत दुखायला लागलं आणि तो ओरडायला लागला जोरजोरात. त्याला त्रास व्हायला लागला खूप. कोणाला, त्या सेठजी जे कोणी होते ना वर झोपलेले त्या कॉटवर, तर त्यांना. आणि मग त्यांचं ओरडलेलं ऐकून सगळे घरातले लोक गोळा झाले काय झालं म्हणून. लगेच त्यांनी डॉक्टरना फोन केला. डॉक्टर दारात आले आणि त्यांनी चेक केलं तर सांगितलं ह्यांना हार्ट अटॅक येऊन गेलाय. आणि इतका सिव्हिअर अटॅक होता की ह्याच्यातून, आता तर ते नॉर्मल झालेत, पण ह्याच्यातून किती वेळ जाईल सांगता येत नाही. म्हणजे त्यांचं काय आता इलाज करण्याची परिस्थिती नाही आहे, सिव्हिअर झालं होतं खूप. त्यामुळं आता ते कदाचित 1 तासात जातील, 1 दिवसात जातील, नाही तर काय दिवसात जातील, हे आता माझ्या हातात नाही. आता हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं, हे कोणी ऐकलं, चोरांनी पण ऐकलं. तुम्हाला कसं माहिती? चोर तिथंच होता ना खाली.
आणि त्यांनी ऐकल्यावर आता त्याचे परिणाम काय झाले सांगा. चोरी करू नये म्हणून झाले असतील. हं? वैराग्य झालं. तो वैराग्य झालं नाही हो. एवढ्याशाला वैराग्य झाल्यावर चोरी करून वाटलं असेल. मग तिथं तो मारायला आला होता ना त्यांना. त्याचे भाव बदलले असते. त्यामुळं तो काय विचार करतोय आता की मी मारायची असं गरज विचार करतोय का की आता मी लवकर मारून टाकायला पाहिजे त्याला, माझं काम मी कम्प्लीट मारायची करायला गरज- पाहिजे. मारायची गरजच नाही असं तो म्हणलं हा असेल. मग असं त्याला भाव होणारच नाही तिथं की मी त्याला आता मारावं. तो काय विचार करतोय ते तर आपल्या मरणाने मरणार आहेत, मी कशाला मारून पाप करून घेऊ मग. त्या चोराचे परिणाम असे व्हायला लागले आणि मग त्याचे भाव बदलले की आपण आता ह्यांना मारायला नको, हे स्वतःच मरणार आहेत. आता हे स्टोरी लावायची कुठं सांगा. अध्यात्म घटवलं ह्याच्यावरून की जेव्हा ज्ञानी आहे कोणी आणि तो जेव्हा स्वतःची साधना करतोय त्यावेळेस तिथं बहिरंगामध्ये कर्मांचे उदय म्हणजे हे चोर सगळ्या कर्मांचे एक एक निरंतर उदय चालू आहेत आणि मग ते उदय या जीवाला त्रास द्यायला आलेत. पण जीव काय विचार करतोय, स्वतःच्या आराधनेमध्ये तो लीन आहे, स्वतःच्या आत्म्याला जाणतोय. तर तिथं तो काय विचार करतोय, हे कर्मांना मी मारायचं कशासाठी. हे तर आपल्या आपल्या मरणाने मरणार आहेत. म्हणजे कर्म जे आत्ता या समयाला उदयाला आले ते नियमाने दुसऱ्या समयाला नष्ट होणार आहेत आणि त्यामुळं तिथं मी त्यांना मारून कशाला पाप करून घेऊ. म्हणजे मी त्यांच्याकडं लक्ष देणं योग्य नाही आहे. काय समजतंय का मी काय सांगायला लागले की ते कर्म आहे, ते कर्म उदयाला आले त्या एका समयापुरतं त्यांचं फळ देणार आणि परत नष्ट होणार आहेत. मी त्यांना नष्ट करण्यासाठी माझ्या स्वतःचं अवलंबन का सोडावं. मी जेव्हा स्वतःला जाणतोय त्यावेळेस हे कर्म उदयाला येत आहेत आणि मग मी माझा पुरुषार्थ माझ्यातच जर ठेवला तर ते उदयाला येणार आणि निघून जाणार. मी त्यांना नष्ट करायसाठी का वेगळा पुरुषार्थ करू. कळलं का काय म्हणले सांगा. चोराचे भाव कसे झाले तेही तर बरोबर. आपण कुठलेही असू दे, सुख असू दे दुःखाचे असू दे, त्याच्या परिणामाला आपण मी समभाव हे ठेवायला द्यायचं पाहिजे. नाही. हा आपल्या स्वभावात आपण म्हणजे तुमचं लक्ष कुठं असतं, कर्मांकडे असतं. हो, दुःख यायला लागलंय, किती मला संकट यायलंय, किती मला त्रास आहे, मग ते कसं दूर करू, कसं दूर करू, ह्याच्याकडे विचार करून तुम्हाला काय ते होणार आपलं आहे. आपणच दूर होणार आहे असं मग म्हणा. हे सगळे स्टोऱ्या वाचतो आपण, जे मुनिराजांवर उपसर्ग झाला, त्यांना परिसर इतके केले सहन म्हणून करावे त्यांना लागले. मोक्ष नाही. मग तिथे त्यांची दृष्टी कुठं होती हो. जर बहिरंगामध्ये असली असती तर त्यांना मिळालं नसतं. हा. दृष्टी स्वभावाकडे होती, हा. आपली दृष्टी कर्माच्या उदयाकडे आहे. माझी म्हणा, माझी, आपली कशाला. तिथं आपण माझी, बरं. माझी सगळे आपण आपली म्हणतो त्यामुळं गफलत होती. त्यामुळे प्रतिक्रमण होत नाही व्यवस्थित. मग करायला पाहिजे तिथं माझं चुकतंय हे प्रतिक्रमण करायला पाहिजे. स्वतःला एकटं बघा तर त्याच्यातून बाहेर पडणार नाही. तर आपण म्हणतो आणि त्यामुळं असं वाटतंय की आपण सगळे मिळूनच कर्मांचा उदय भोगतोय. नाही, तुमच्या कर्मांचा तुम्ही स्वतंत्र उदय भोगताय. प्रत्येकाचा उदय स्वतंत्र असतो, त्याचं फळ तो स्वतंत्र भोगतो. म्हणून स्वतंत्रच मोक्षाला जातो. आपण काय म्हणतो, जन्माला येतो जाऊ की, आपण जाऊ की. आपण जाऊ म्हणताना मोक्ष मार्गामध्ये सगळ्याला मिळून स्थान नाहीये. प्रत्येकाला स्वतंत्रच पुरुषार्थ करावा लागतो. म्हणून सांगितलं तिथं की हा जीव जेव्हा भेदज्ञानी होतो तेव्हा त्या कर्मांना संपवण्याच्या नादी लागत नाही. उदय काळ आला की ते स्वतः खिरून जाणार आहेत. मग का उठाठेव करावी. त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा तुम्ही निश्चिंत राहावा तर ते कर्म त्याचं कार्य करून निघून जातील. त्याच्यासाठी मला आकुलता करण्याची आवश्यकता नाही. मग आपण आपलं ज्ञानाचं बळ वाढवत नाही, विनाकारण काय करतोय, कर्मांकडे दृष्टी देऊन उलट अज्ञानाची परिणती करतोय, अशांत होतोय. मग उलट स्वभाव पहा, आपले गुण पहा. तर म्हणजे करायला चिंतन भरपूर आहे आपल्याला, पण आपण सगळं काय करतोय, हे बाह्य सगळे विकल्प करण्यामध्ये आपलं शक्ती घालवतोय. उलट त्याच्याने मला काय होणार आहे, दुःखच वाढणार. म्हणजे उलट माझा त्रास वाढणार आहे, त्याच्याने कमी होणार नाहीये. मग तिथं तेच सांगितलं ना, मागं अनेकांना म्हणल्यावर ते सगळे काय म्हणतात, ते मुनिराज सहन करू शकले. हो का,
कारण त्यांचं शरीरात इतकं बळ होतं. काय दगडासारखं शरीर होतं म्हणून त्यांना काय झालं नाही. काय उपसर्ग दगडा त्या पार्श्वनाथांवर किती 7 दिवस दगडाचा पाऊस मारा केला त्यांनी, किंवा अग्नीचा वर्षाव केला. त्या देशभूषण कुलभूषणवर उपसर्ग झाला तेव्हा त्या व्यंतरांनी तिथं अनेक दिवस पाण्याचा वर्षाव, त्या दगडांचा वर्षाव, वेगवेगळे आवाज, हे सगळं केला की उपसर्ग. पण तिथं त्यांचे भाव कसे होते, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं ना, स्थिर होतं. त्यांचं लक्ष होतं स्वभावाकडं. त्यामुळे हे कर्मांचे उदय येत राहिले आणि जात राहिले, त्यामुळे त्याचा त्यांना फरक पडला नाही. आणि मग आपण लक्ष देतोय त्यांच्या शारीरिक बलाकडं किंवा त्यांच्या काळाकडं, त्यांच्या वेळेकडं, त्यांच्या सगळ्या बाह्य अनुकूलतेकडं बघतोय. पण त्यांचं लक्ष कुठं होतं, स्वमध्ये. या सगळ्याकडं नव्हतं. मग तिथे लक्ष द्या ना तुम्ही पण, हे सांगायचंय. म्हणजे आपण बघायला जातोय बाह्य दृष्टीने, बाह्य निमित्ताकडं किंवा त्या सगळ्या साधनांकडं, पण वास्तविक बघायला पाहिजे कुठं, ते जिथं बघताय तिथं बघा. तर सांगितलं की आपल्याला सुद्धा त्यांना ज्याची प्राप्ती झाली आहे त्याची प्राप्ती होणार. आपल्याला काय पाहिजे झालंय, त्यांच्यासारखं शरीर पाहिजे, त्यांच्यासारखी अनुकूलता पाहिजे, त्यांच्यासारखा मोक्ष पाहिजे. कसं मिळणार, पुरुषार्थ तर दुसऱ्या साईडला चाललाय. त्यामुळं असा पुरुषार्थ आपल्याला मोक्षाला नेणारा नाही. म्हणून एवढं इक्वेशन स्वतःसाठी फिक्स करून ठेवा. काय इक्वेशन सांगितले सांगा कोण. जिथं परदृष्टी आहे तिथं विकल्प आहे. हा, जिथं जिथं विकल्प आहे जिथे तिथं परदृष्टी अशांती आहे आहे. तिथे विकल्प वेगळं भाव आहे, आणि जिथे जिथे विकल्प आहे तिथे अशांती. अशांती आहे. जिथे जिथे अशांती आहे तिथे तिथे पापाचा आश्रव बंद आहे. आणि जिथं पाप आहे तिथं परिणाम. आपणच आहे, मी आहे. म्हणजे पापाचा उदय मला जेव्हा पापाचा उदय येतोय तेव्हा हे सगळं सांगालेत ना. त्यामुळं आपण त्याच्या पुढचं इक्वेशन तयार करायचं. आता जिथं पापाचा आश्रव बंद झालाय किंवा तिथं जिथं उदय चालू आहे पापाचा, तिथं तिथं मी निर्विकल्प साधना करायला पाहिजे, तर त्याचा नाश होणार. अन्यथा पुन्हा पापाचीच परंपरा चालू राहणार. म्हणून जर पापातून सुटका करायची असेल तर निष्पाप स्वभावाला बघा, त्याच्यातून आपण पण सहज बाहेर पडू शकतो. म्हणून परवा अनुभव करायला सांगितलं होतं तुम्हाला की मी आनंदवाला आहे, ह्याचा अनुभव करा. दिवसभरामध्ये जे काही तुम्ही क्रिया करता त्याच्यामध्ये मी आनंदवाला आहे एवढं आपण जाणायला पाहिजे, असं सांगितलं होतं. केला का प्रयोग. आता उद्या करा, केला नसला तर. सकाळपासून रात्रीपर्यंत किती वेळा, ठीक आहे, ज्याला माहित नाही आहे ना ध्यानाचा प्रयोग, त्यांनी ॲटलिस्ट शब्दाचं तर अवलंबन घ्या. असं म्हणा दिवसभरात जेवढ्या वेळा शक्य आहे, मी आनंदवाला आहे. काय म्हणायचं भैया, मी आनंदवाला आहे. सगळं सारखं म्हणायचं. जेव्हा तुम्हाला रिकामं वेळ आहे, गिरायक नाही आहे दुकानामध्ये, जेवण झालं, झोपतोय, झोपायच्या आधी, सगळीकडे म्हणून बघा ना. विषय तर कळेल आपल्याला, मी कोण आहे आणि आनंदवाला कोण आहे ह्याचे सगळ्या शब्दांकडे तर विषय जाईल. दिवसभरात 10 वेळा म्हणलात तर ॲटलिस्ट काहीतरी त्याच्यावर विचार होईल, तो विषय दिसेल किंवा त्याचा अनुभव येऊन आनंद येईल. थोडा खरंच आनंद आहे का नाही ह्याची प्रतीती होईल. जसं दिवसभरामध्ये कोणतर तुम्हाला म्हणलं मी मनुष्य आहे, मनुष्य आहे, मनुष्य आहे म्हणा, तुम्ही काय म्हणणार, काय गरज आहे, फिलिंग आहे ना, मला माहीत आहे. मग इथं हे का म्हणावं लागतंय, मी आनंदवाला आहे म्हणा. म्हणल्यावर आपण लगेच बरं म्हणलो, का म्हणावं लागतंय मग. काय मनोज भैया असं म्हणतो का दिवसभर आपण मी मनोज आहे, मनोज आहे, मनोज आहे, का नाही म्हणत. माहित आहे मला मी मनोजच आहे, मी दुसरं कोण नाही आहे. मग तसं मी जीव आहे, जीव आहे, जीव आहे असं दिवसभरात रोज म्हणायचं, उद्या दिवसभर म्हणायचं. आणि काय म्हणायचं दुसरं वाक्य, मी आनंदवाला आहे. हां, मग का म्हणावं लागतंय हे, कारण आपल्याला आपलं रूप माहीत नाही आहे. आपण सगळं या शरीराकडून आपलं रूप मानतोय आणि त्यामुळं हे संस्कार करावे लागायला लागलेत. पण सांगितलं की ठीक आहे, ज्याला अजून मार्गात नाही आहे, ज्याला अजून सवय नाही आहे, ध्यानाचा प्रयोग नाही आहे, तर त्यांनी या रूपाने तरी अवलंबन घ्या आणि त्या शब्दांवर विचार करा, तर तुम्हाला तो स्वभावसुद्धा सहज दृष्टिगोचर होणार. सांगितलं होतं की अर्थ काय अर्थ सांगितला होता दुसऱ्या श्लोकाचं.
की देव आणि असुरेंद्र, देवांचे इंद्र आणि असुरेंद्र जे भगवंतांच्या चरणाशी झुकलेले आहेत, तर त्या प्रभूंच्या कांतीने त्या इंद्रांच्या मुकुटातल्या रत्नाची प्रभा उद्योतित झाली आहे, म्हणजे तेजस्वी झाली आहे अजून. असे ते भगवान आहेत, म्हणजे त्यांची महिमा सांगण्यासाठी सांगायला लागलेत ना. दुसरं सांगितलं, प्रवचन रूपी सागराला जे वृद्धिंगत करणारे आहेत असे ते स्थायी चंद्रमा आहेत. जसं चंद्र काय करतो, त्या नदीमध्ये समुद्रामध्ये भरती ओहोटीसाठी कारण ठरतो ना. मग तसं सांगितलं की भगवान हे असे चंद्रमा आहेत की ज्यांच्या निमित्तात प्रवचन रूपी सागराला भरतीच येते, म्हणजे प्रवचनाचा प्रवाह वाढतोय किंवा त्याच्यामध्ये वृद्धी होतीये हे सांगायचं, भरती येते. आणि जे योगीजनांच्या द्वारे स्तुत्य आहेत तेच की सांगितलं की तेच नखानी म्हणा किंवा भगवंतांच्या तेजानी म्हणा की ते रत्न तेजस्वी झालेले आहेत. हे कशासाठी सांगायचं आहे, ते त्यांचे नख बघायचे, ते रत्न बघायचे हे नाही बघायचंय. हे सांगायचं त्याच्यातून की जो जो त्या भगवंतांच्या शरण गेला तो नियमाने कल्याणाला प्राप्त झाला हे सांगायचंय. म्हणजे जो त्यांच्या जवळ जातो त्याचं कल्याण होतं, त्याला वेगळा पुरुषार्थ करण्याची गरज नाही असं तिथं घ्यायचं. आणि जे योगीजनांच्या द्वारे स्तुत्य आहेत असे ते सर्व जिन, सिद्ध, सुरी, अनुगत, पाठक आणि साधू. तर हे अर्यंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू हे 5 गुरु माझं मंगल करोत किंवा माझ्यासाठी ते मंगल आहेत. म्हणून हे सगळं सांगितलं, ते व्यवहाराने सांगितलं की ते भगवान माझ्यासाठी शरण आहेत. पण त्या भगवंतांनी ज्यांचं शरण घेतलेलं आहे असा तो माझा आत्मा वास्तविक माझ्यासाठी शरण आहे, तोच मंगल स्वरूप आहे. मग त्याला जाणा तर आपल्यामध्ये सुद्धा मंगलता सहज प्राप्त होणार. ओम. स्मिताताई, असं एक विषय आता जे केलं, जेव्हा जेव्हा स्वदृष्टी आहे तेव्हा तेव्हा निर्विकल्पता आहे, जेव्हा जेव्हा निर्विकल्पता आहे तेव्हा तेव्हा शांती आहे, जेव्हा जेव्हा शांती आहे तेव्हा पापाचा क्षय आणि पुण्याचा बंध आहे. बरोबर आहे. पुण्याचा आश्रव बंध तिथं सुरू झालाय, पण वास्तविक आपल्याला पुण्य पापाच्या अतीत बघायचंय स्वतःला. म्हणजे पुण्याचं सुद्धा आपल्याला अपेक्षा नको हे सांगितलं. म्हणजे केलंय तुम्ही ते बरोबर आहे. जेव्हा आपण अनुभूती घेतो त्या समयाला शुभ प्रकृतींचा आश्रवबंध सुरू झाले, म्हणजे बुद्धिपूर्वक नाही करत आहे आपण, पण आपल्या परिणामांच्या निमित्तात कुठले तरी कर्म येणारच. कारण निरंतर कर्मांचा आश्रवबंध प्रत्येक समयाला संसारी जीवाला चालू आहे. मग जेव्हा मी माझ्या स्वभावाला विषय करतोय, समता परिणामांमध्ये राहतोय, त्यावेळी तिथं सांगितलं शुभ प्रकृतींचा आश्रवबंध होतो. त्यामुळे तिथं पुण्याचा आश्रवबंध चालू आहे, पण त्यामध्ये आनंद मानेल तर पुन्हा पापाचा आश्रव आहे. म्हणून जरी पुण्याचा उदय यायला लागला तरी समता सोडायची नाही हे सांगायचं त्याच्यातून. पापाचा उदय असो किंवा पुण्याचा उदय असो, दोन्हीमध्ये सुद्धा समतेचा अंगीकार करा, तर तिथं त्याच्यातून बाहेर पडणार, अन्यथा पुन्हा त्या कर्मबंधामध्येच अडकून राहणार. जाणार. पुण्य पाप रहित स्वभाव जाणा, सर्व कर्मांनी रहित निष्कलंक रूप पहाम. हा आत्मा अनादि अनंत कर्मापासून अस्पर्शीच आहे, स्वभावाने आनंदमयच आहे. या आत्म्याला या विश्वामध्ये दुःखी बनवणारा कोणीही नाहीच, पापी बनवणारा कोणीही नाहीच, सिद्ध बनवणारा देखील कोणीही नाहीच. स्वतःची योग्यता जाणा, स्वभाव पहा.
सिद्धस्वरूपोऽहम् परमात्मस्वरूपोऽहम् जीवोऽहम् ॐ विसर्जन.